आज यांची आठवण जणू लईच येते. हे मला कधी रामू म्हणायचे, कधी म्हणायचे रमा. म्हणायचे रामू किती केलंस ग माझ्यासाठी. अगं मी इलायतीत होतो तेव्हा तू किती स्वप्न बघितलीस. खरं सांगू तेव्हा बाई मी पाट्या पाट्या भरून शेण आणायला जायची. गावातून सगळं शेण आणायचे, त्याच्या गोवऱ्या करायचे, गोवऱ्या इकायचे. म्हटलं बाबांना कशात कमी नाही पडलं पाहिजे. बाबा शिकायचे तिकडे. बाबांना बुकं वाचायचं लई येड. बाबा सारखी बुकं वाचत बसायचे. मला बी वाटायचं त्यांनी संसारात लक्ष द्यावं, पण त्यांचं संसारामध्ये लक्ष कधी नव्हतंच. बाबा बुकं वाचायला बसले ना की वाटायचं त्या बुकामध्ये लिहिलेलं नसेल का, संसार म्हणजे काय, मुलं म्हणजे काय. आमची पोरं गेली तरी पण बाबांना कधीच काय वाटलं नाही. बाबा शेवटपर्यंत समाजासाठीच लढले. ते इलायतीत गेले ना तेव्हा वाटलं बाबा आता शिकून सवरून येतील, आता तरी माझं गौरी करण्याचं समज जाईल, आता माझ्या नशिबात सुख लाभल. पण खरं सांगू लेकरांनो, ते माझं स्वप्नच राहिलं. ते स्वप्न बघताना का नाही माझ्या लुगड्याला किती ठिगळा मी लावल्या असेल काय सांगू तुम्हाला. एक लुगडं असायचं, त्या लुगड्याला फाडून फाडून त्याच्या चिंध्या करून करून त्या कशा बशा लावून लुगडं घालायला मिळायचं. तिकडं बाबांना वाटायचं लई सुखी हाय आपली रमा. परी तर मी कशी दुःख करायचे काय सांगू. बाबा म्हणायचे रमे हा ग तू धान्य कशी काय पुरवतीस ग महिनाभर. एक काड्याची पेटी महिनाभर पुरवतीस. पण खरं सांगू तेव्हा बाबाचं महत्त्व नाही कळलं मला. पण आज माझा भारत देश जेव्हा समता बंधुता विश्वतामध्ये रमतोय नवं, लोकशाहीमध्ये तुम्ही रमताय नवं, तेव्हा असं वाटतंय मला लेकरांनो, तेव्हा बाबांनी आमचा संसार नाही केला, पण आज समध्यांचा भारत मातेचा संसार या राज्यघटनेनं लिहिला. आणि ती राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली. अजून या रमाईला काय पाहिजे.